नमस्कार. आज मी दोन गोष्टींचा, विज्ञान आणि अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीतून, प्राचीन वैज्ञानिक परंपरेतून आणि गौडीय वैष्णव संप्रदायाच्या तत्वज्ञानातून संबंध मांडण्याचा प्रयत्न करणार. विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा, सूत्रे, यंत्रे किंवा तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही, तर विज्ञान म्हणजे मानवी बुद्धी, जिज्ञासा आणि सत्याचा शोध. आपण अनेकदा असे समजतो की विज्ञान ही पाश्चिमात्य देशांची देणगी आहे, पण सत्य असे आहे की भारत हा जगातील सर्वात प्राचीन वैज्ञानिक संस्कृतींपैकी एक देश आहे. मित्रांनो, भारत हजारो वर्षांपासून वैज्ञानिक विचारांची भूमी राहिलेला आहे. आपल्या ऋषी मुनींनी प्रयोगशाळेत नव्हे तर निसर्गाच्या निरीक्षणातून विज्ञान समजून घेतले. सूर्य का उगवतो, चंद्राचा मनावर परिणाम कसा होतो, शरीर आणि मन एकमेकांशी कसे जोडलेले आहे, हे प्रश्न त्यांनी सतत विचारले. आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये अनेक उदाहरणं सापडतात. सर्वात पहिलं उदाहरण आर्यभट्ट. आर्यभट्टांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितले होते की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्या काळात लोक पृथ्वी स्थिर आहे असे मानत होते. त्यानंतर आले चरक. चरक यांनी सांगितलं की रोग फक्त औषधाने नाही तर जीवनशैली बदलून बरा होत असतो. आज मॉडर्न सायन्स लाईफस्टाईल डिझीज बद्दल हे सांगते. सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेचे नियम सांगितले. आजच्या सर्जरीचे मूळ तिथेच आहे. हे सर्व काही विज्ञान होते, पण त्यात नम्रता, संयम आणि नैतिकता होती. विज्ञान म्हणते प्रूव्ह इट आणि अध्यात्म म्हणते एक्सपिरियन्स इट. विज्ञान बाहेरच्या जगाचा अभ्यास करते, अध्यात्म आपल्या चेतनेचा अभ्यास करते. आणि म्हणूनच भारतीय शास्त्रांमध्ये विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी कधीही वेगळ्या नव्हत्या. विज्ञान आणि अध्यात्म एका सत्याचे दोन पैलू आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टिता. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. या श्लोकाचा अर्थ काय आहे? माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे सर्व माझी भौतिक ऊर्जा आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. मित्रांनो, हेच तर आधुनिक विज्ञान म्हणते. मॅटर प्लस एनर्जी प्लस कॉन्शियसनेस. फरक इतकाच आहे की विज्ञान तिथं थांबून जातं, पण अध्यात्म हे विचारतं की ही ऊर्जा कुणाची आहे. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, घरामध्ये फ्रीज, एसी, गाड्या आहेत, इंटरनेट आहे. आज आपण सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करत आहोत, रोबोट्स आहेत. पण आपण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का की हे सगळं बनवायची बुद्धी माणसामध्ये कुठून आली? माणसाला विचार करण्याची शक्ती नक्की कुणी दिली? अध्यात्म म्हणते की बुद्धी ही ईश्वराने दिलेली देण आहे. गीतेमध्ये एक श्लोक येतो, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. याचा अर्थ काय आहे? जे प्रेमाने माझी सेवा करतात त्यांना मी बुद्धी देतो असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत. श्रीमद भागवतामध्ये देखील सृष्टीचे वर्णन करताना सृष्टी कशी निर्माण झाली तर ती फक्त भक्तीसाठी निर्माण झाली किंवा फक्त भक्तीच्या दृष्टिकोनातून सृष्टीच्या उगमाचं वर्णन केलेलं नाहीये, तर कॉस्मिक सायन्स म्हणून त्याचं वर्णन केलंय. आज आपण बिग बँग थेअरी पाहतो, त्यामध्ये असं म्हणले की सर्व काही एका बिंदूंपासून विस्तारलं आहे. पण भागवतात सांगितलंय की सृष्टी भगवंतांच्या इच्छेने प्रकट झाली. विज्ञान ही प्रक्रिया सांगते, पण भागवतम हे आपल्याला त्याचं कारण सांगतो. आज विज्ञान आपल्या मेंदूचा म्हणजे ब्रेनचा अभ्यास करत आहे, पण चेतना म्हणजे नक्की काय आहे हे अजूनही गूढ आहे. अध्यात्म सांगतं चेतना हे आत्म्याचं लक्षण आहे, ती फक्त मेंदूची निर्मिती नाही. म्हणूनच विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांचे विरोधक नाहीत, तर त्या एका सत्याच्या दोन बाजू आहेत. जर विज्ञानाला अध्यात्माची दिशा नसेल तर ते विध्वंसक बनू शकते, आणि जर अध्यात्माला विज्ञानाची समज नसेल तर ती अंधश्रद्धा बनू शकते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने विज्ञान आणि अध्यात्म या दोघांना एकत्र ठेवण्याचा आणि एकाच चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण हे सगळं जरी पाहिलं तरी एका प्रश्नाचं उत्तर अजूनही शिल्लक आहे. ते म्हणजे ईश्वर खरंच आहे का? देव ही फक्त एक श्रद्धा आहे का वैज्ञानिक सत्य आहे?
आज मी या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाच्या आधारे आणि गॉड पार्टिकलच्या उदाहरणातून द्यायचा प्रयत्न करणार. विज्ञान म्हणजे काय? पुराव्याच्या आधारावर सत्य शोधणे म्हणजेच विज्ञान. बरेच लोक म्हणतात की ईश्वर दिसत नाही म्हणून तो अस्तित्वात नाही. जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही. पण विज्ञान असं कधीच म्हणत नाही. अनेक उदाहरण आहेत. हवेला रंग नाही, हवा दिसतही नाही पण हवेचे अस्तित्व आहे. गुरुत्वाकर्षण दिसत नाही पण ती कार्य करत असते. रेडिओ वेव्ह दिसत नाही पण आपला मोबाईल चालतो. आतापर्यंत आपण मोबाईलवर कितीतरी लोकांशी बोललो, आपल्याला कधी रेडिओ सिग्नल दिसला नाही पण त्याचं अस्तित्व आहे. म्हणजेच दिसत नाही म्हणून अस्तित्व नाही हा वैज्ञानिक विचार नाही. 2012 साली जगभरात एक मोठी बातमी आली. शास्त्रज्ञांनी हिग्स बॉसन नावाचा कण शोधला. हा कण इतका महत्वाचा होता की लोकांनी त्याला नाव दिले गॉड पार्टिकल. आता त्याला गॉड पार्टिकल असं नाव का देण्यात आलं? हा कण इतका महत्वाचा का होता? त्याच्या मागे अनेक कारण आहेत. जर हा कण नसता तर कोणत्याही वस्तूला वजन प्राप्त झाले नसते. तुमचे शरीर, पाणी, दगड, पृथ्वी काहीच अस्तित्वात नसते. गॉड पार्टिकल आपल्याला काय शिकवतो? शास्त्रज्ञांना आधीपासून माहित होते काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी वस्तूंना वजन देते, पण ती शक्ती दिसत नव्हती. आधी सिद्धांत होता, नंतर प्रयोग झाला आणि मग शोध लागला. मित्रांनो, ईश्वराबाबतही नेमके असेच घडते. मी एक साधा तर्क मांडतो. विश्व नीटनेटक्या नियमांवर चालते. नियम असतील तर नियम बनवणारा देखील असतो. ऊर्जा आहे पण ती बिलकुल अराजक नाही. ही ऊर्जा बुद्धिमत्तेने कार्य करते. उदाहरण घ्या. चित्र पाहिल्यावर आपण म्हणतो की चित्रकार आहे. मोबाईल पाहिल्यावर आपण म्हणतो की मोबाईल बनवणारा कोणीतरी आहे, म्हणजे त्याच्या मागे कोणीतरी एक इंजिनियर आहे. मग हे अख्खे विश्व पाहून निर्माता नाही असे म्हणणे वैज्ञानिक आहे का? आता आपण पाहू भगवद्गीता आणि गॉड पार्टिकल यांचा काय संबंध आहे. त्याचा काही संबंध किंवा रेफरन्स आपल्याला गीतेमध्ये मिळतो का? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. याचा अर्थ काय? जशी मण्यांची माळ एका अदृश्य दोऱ्यावर टिकलेली असते तसे हे संपूर्ण विश्व एका अदृश्य तत्वावर आधारलेले आहे. आपण नेकलेस किंवा फुलांचा हार बघितलाय. जर का आपण त्यातून दोरा काढून टाकला तर तो नेकलेस किंवा फुलांचा हार कधीही एकत्रित राहणार नाही. त्याचप्रमाणे गॉड पार्टिकल हा एका दोऱ्याचा भाग आहे पण तो अंतिम दोरा नाही. आता गॉड पार्टिकल हा थेटपणे देवाचं किंवा ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करत नाही, पण तो हे नक्की सिद्ध करतो की दृश्य जगामागे अदृश्य वास्तव आहे आणि जिथे अदृश्य वास्तव आहे तिथे अंतिम चेतन तत्व असण्याची शक्यता अत्यंत वैज्ञानिक आहे. ईश्वर म्हणतात, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तिते. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. याचा अर्थ काय? सर्व नियम, सर्व ऊर्जा, सर्व तत्वे माझ्यापासूनच म्हणजेच भगवान श्रीकृष्णापासून म्हणजे भगवंतांपासून, ईश्वरापासूनच प्रकट होते. तर मित्रांनो, गॉड पार्टिकल हे ऊर्जेचे मूळ नाही तर ऊर्जा करण्याचे ते साधन आहे. श्रीमद भागवतम सांगते, विश्व हे अपघाताने बनलेले नाही तर ते अर्थपूर्ण रचनेने बनलेले आहे. आज आपलं मॉडर्न सायन्स देखील म्हणतं की फाईन ट्युनिंग ऑफ युनिव्हर्स. भागवत म्हणतं हे नियोजन बुद्धिमत्तेने झालेले आहे. त्यामुळे आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म या दोघांमध्ये साधर्म्य आढळतो, कारण ते दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक साधं उदाहरण घेऊ. रेडिओ आणि रेडिओचं सिग्नल आपल्याला दिसत नाही पण रेडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाज ऐकू येतो. रेडिओ म्हणजे आपले शरीर आहे आणि सिग्नल म्हणजे आपल्या शरीरातली चेतना आहे आणि ईश्वर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे ब्रॉडकास्टर आहेत. रेडिओ मोडला तरी सिग्नल राहतो. त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानंतर आपले शरीर नष्ट होते पण आत्म्याचं अस्तित्व कायम राहते. तर मित्रांनो, विज्ञान ईश्वराला नाकारत नाही. ते फक्त म्हणते की आम्ही अजूनही ईश्वराच्या शोधात आहोत. पण अध्यात्म असं म्हणते की शोध हा स्वतःपासून सुरू करा. गॉड पार्टिकलने आपल्याला शिकवले की दिसणाऱ्या जगामागे अदृश्य सत्य असते, पण गीता सांगते त्या अदृश्य सत्यामागे परमचेतना आहे. शेवटी
श्रीकृष्णांचे 2 शब्द सांगतो. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षते सुभात. म्हणजेच विज्ञानासह ज्ञान समजून घेतले तर जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. तर चला तर मग विज्ञान, अध्यात्म यांची सांगड घालून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून आपले जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करूयात. धन्यवाद.